नमस्कार. आपल्या मुलांना एक हुशार विचारक बनवायचंय, बरोबर? मग आज आपण एका अगदी सोप्या पण शक्तिशाली मंत्राबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे जर तर. हा मंत्र मुलांमध्ये विचार करण्याची एक जबरदस्त शक्ती निर्माण करतो. चला, हे तंत्र काय आहे ते समजून घेऊया. लहान मुलांना कुठल्याही गोष्टीचं कारण आणि त्याचा काय परिणाम होईल हा संबंध कसा समजावून सांगायचा, हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो नाही का? पण काळजी करू नका. याचं उत्तर एका सोप्या जर तर वाक्यात लपलेलं आहे. आणि तेच आपण आज पाहणार आहोत. चला, एक नजर टाकूया की आज आपण काय काय बघणार आहोत. आधी आपण जर तर म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. ते इतकं महत्वाचं का आहे यावर बोलू. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे वेगवेगळ्या वयोगटांसाठी काही मस्त ॲक्टिव्हिटीज बघूया. आणि हो, हे सगळं आजपासूनच कसं सुरू करायचं तेही पाहू. चला तर मग सुरुवात करूया. हे जर तर म्हणजे आहे तरी काय? काय आहे ही जादू? तर बघा, या सगळ्याच्या मुळाशी आहे कार्यकारणभाव, म्हणजे कॉज अँड इफेक्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणतीही गोष्ट घडते त्यामागे एक कारण असतं आणि त्याचा एक परिणाम होतो. हे नातं समजणं हाच तर लॉजिकल थिंकिंगचा म्हणजे तार्किक विचारांचा पाया आहे. जर तर हे वाक्य मुलांना हाच कार्यकारणभाव अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगतं. म्हणजे बघा, जर आपण एखादी कृती केली तर त्याचा एक परिणाम होतो. जसं की जर रोपाला पाणी घातलं तर काय होईल? बरोबर, ते मोठं होईल. प्रत्येक कृतीला एक परिणाम जोडलेला असतो आणि हेच मुलांना शिकायचं आहे. ठीक आहे, जर तर काय आहे हे कळलं, पण हे मुलांच्या विकासासाठी इतकं महत्वाचं का आहे? का वापरायचं आहे? चला बघूया. हे बघा, जेव्हा आपण मुलांना जर तर वापरून प्रश्न विचारतो, तेव्हा आपण खरं तर त्यांच्या मेंदूला एक व्यायाम देतो. त्यांच्या मेंदूला विचार करायला, तर्क लावायला आणि भविष्यात काय होऊ शकतं याचा अंदाज बांधायला शिकवतो. आता हे सगळं लक्षात कसं ठेवायचं? त्यासाठी एक छोटंसं मजेशीर गाणं आहे. माझ्यासोबत म्हणा हं. जर आपण असे केले तर तसे घडेल. चला विचार करूया, हुशार बनूया. किती सोपं आहे. हे गाणं म्हणजे एक मस्त रिमाइंडर आहे की प्रत्येक गोष्टीला एक परिणाम असतो. चला, आता थिअरी बास. आपण थेट ॲक्टिव्हिटीज बघूया. सगळ्यात आधी 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी. लक्षात ठेवा, या वयात प्रश्न एकदम सोपे आणि त्यांच्या रोजच्या आयुष्यातले असायला हवेत. समजा मुलं बाहेर चिखलात खेळून आलीयत. तर त्यांना विचारायचं, बाळा, जर खेळून आल्यावर हात नाही धुतले तर काय होईल? आता बघा हा प्रश्न त्यांच्या अनुभवातला आहे. त्यामुळे त्यांचं उत्तरही लगेच येईल. हात घाण राहतील, पोटात किटाणू जातील आणि मग पोट दुखेल, आपण आजारी पडू. किती सहजपणे त्यांना स्वच्छता आणि त्याचा परिणाम दोन्ही गोष्टी कळल्या. बरं, आता पुढचा टप्पा. 4 ते 5 वर्षांची मुलं. आता आपण त्यांना त्यांच्या स्वतःच्या अनुभवाच्या थोडा बाहेरचं जग दाखवू शकतो. उदाहरणार्थ त्यांना विचार करा, जर रस्त्यावर एकही ट्रॅफिक सिग्नल नसता तर काय झालं असतं? आता इथे त्यांना थोडा मोठा विचार करावा लागेल, स्वतःच्या पलीकडे जाऊन. आणि मग त्यांची कल्पनाशक्ती सुरू होईल. ते सांगतील, अरे बापरे, मग तर सगळ्या गाड्या एकमेकांना धडकल्या असत्या, मोठा ट्रॅफिक जॅम झाला असता. पाहिलंत त्यांचा विचार किती विस्तारतोय ते? आणि आता 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी. या वयात आपण भौतिक गोष्टींच्या पलीकडे जाऊन भावना आणि सामाजिक परिस्थितींबद्दल बोलू शकतो. उदाहरणार्थ असा प्रश्न विचारा, जर तुझा मित्र खूप रागावला असेल तर तू काय करशील? आता हा प्रश्न त्यांच्या सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्तेला चालना देतो. यावर त्यांची उत्तरंही खूप छान असू शकतात. जसं की मी त्याला हसवायचा प्रयत्न करेन किंवा त्याला विचारेन की काय झालं, त्याला शांत व्हायला मदत करेन. यातून ते इतरांच्या भावनांना समजून घ्यायला शिकतात. हे सगळं खूपच इंटरेस्टिंग आहे नाही का? पण मग प्रश्न येतो की सुरुवात कशी करायची? खरं तर हे आजच्या आज सुरू करता येतं. कसं? चला बघूया. अगदी 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली स्टेप, कोणताही रोजच्या जगण्यातला प्रसंग घ्या आणि एक साधा जर तर प्रश्न विचारा. दुसरी, आणि ही खूप महत्वाची आहे, त्यांना उत्तर द्यायला वेळ द्या. शांतपणे वाट बघा. आणि तिसरी स्टेप, त्यांचं जे काय उत्तर असेल त्यावर मोकळेपणाने बोला. अरे वा, असा विचार केलास का? असं म्हणून त्यांच्यासोबत त्या विचारावर चर्चा करा. तर मग आता जाता जाता एक छोटासा विचार. आपल्या आजूबाजूला दिवसभरात असे कितीतरी जर तरचे क्षण लपलेले असतात. जेवणाच्या टेबलवर, बागेत खेळताना,
गोष्टी सांगताना फक्त विचार करा, यातल्या कोणत्या क्षणांना आपण मुलांसाठी शिकण्याच्या गमतीशीर संधींमध्ये बदलू शकतो?